मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता आपण आपल्या त्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. हा महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55% पर्यंत पोहोचला आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू असून आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा मिळत असतो. पहिला लाभ जानेवारी महिन्यामध्ये आणि दुसरा लाभ हा जुलै महिन्यामध्ये मिळतो. जानेवारी महिन्यापासून जी काही महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यामध्ये निघतो आणि जुलै महिन्यापासून जो काही महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणपणे दसरा किंवा दिवाळीच्या आसपास निघत असतो. महागाई भत्ता वाढ ही AICPIच्या आकडेवारीनुसार ठरत असते. जानेवारी महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू झाली त्याबाबतचा निर्णय AICPIच्या जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार झालेला आहे. दरम्यान आता जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील AICPIच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे. अशातच आता या संदर्भात एक नवीन माहितीही समोर आली आहे. खरं तर गेल्या वेळी महागाई भत्ता फक्त 2% वाढला. यामुळे यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हा मोठा प्रश्न आहे. अलीकडील महागाईच्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता सध्याच्या 55 वरून 59 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलैपासून लागू होणार असली तरी याची अधिकृत घोषणा ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या सणासुदीच्या हंगामामध्ये होऊ शकते. या ज्या निर्देशांकावरून महागाई भत्ता ठरवला जातो तो औद्योगिक कामगारांसाठीचा ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स त्याची सध्याची आकडेवारी काय सांगते त्याचा आढावा आता आपण या लेखातून घेणार आहोत. आतापर्यंत AICPIची जानेवारी ते मे या कालावधीतील आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार मे 2025 मध्ये AICPIचे निर्देशांक 0.5 अंकांनी वाढून 144 पर्यंत पोहोचलेला आहे. तसेच गेल्या 3 महिन्यामध्ये या निर्देशांकामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मार्च मध्ये तो 143, एप्रिल मध्ये 143.5 होता आणि आता मे महिन्यामध्ये 144च्या वर पोहोचला आहे. जर निर्देशांक असेच कायम राहिलेत आणि जून मध्ये निर्देशांक 144.5 पर्यंत वाढला तर AICPI-IW चा 12 महिन्याचा सरासरी निर्देशांक हा 144.17च्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे. 7व्या वेतन आयोगाच्या सूत्राचा वापर करून हे समायोजित केले तर DA अंदाजे 58.85 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.